वेगामध्ये आम्ही राबवतो। घोषणा करणे, अंमलबजावणी न होणे हे सरकारला परवडणार नाही। म्हणून जी जेव्हा घोषणा केली त्यावेळेलाच अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या तरतुदीच्या माध्यमातून आपण एक सेपरेट विभाग यासाठी कार्यान्वित आहे। 17 तारीख ही आपण डेडलाईन दिली होती, परंतु 14 ते 15 तारखेपासून पैसे देण्याची आपण सुरुवात केली। पैसा सरकारकडे आहे आणि द्यायची मानसिकता आहे। तुम्ही जर आज पाहत असाल तर प्रत्येक बँकेसमोर जी काही गर्दी दिसते तुम्हाला, ते पैसा त्यांच्या खात्यात आल्यामुळे आहे आणि तो प्रत्येकाला मेसेज जातो, थेट पैसा अकाउंटमध्ये गेल्यामुळे आज त्या लाडक्या बहिणी सर्व खुश आहेत आणि सरकार याला पैसा कमी पडू देणार नाही। उलट पक्ष भविष्यामध्ये जर याच्यात काय वाढ करायची असेल त्याचा सुतोवाद सुद्धा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे। म्हणून ही योजना कायमस्वरूपी चालेल, यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। म्हणजे आतापर्यंत विरोधक बोलत होते, आता तुमच्यासोबत लोकसभेला असलेले राज ठाकरे प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले। राज साहेबांना कदाचित त्याची कल्पना नसेल म्हणून त्यांनी असं बोललेलं आहे, परंतु त्यांना सुद्धा सांगेल की सरकारकडे पैशाची पूर्ण तरतूद केलेली आहे। एखाद्या विभागाचं काम थोडंसं स्लो जरी झालं चालेल, परंतु लाडक्या बहीण योजनेला कुठेही पैसा कमी पडणार नाही। बरं, ते आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विरोधातही उमेदवार उभं करणार आहे। लोकसभेत तुमच्यासोबत होते, आता तुम्हाला आव्हान देत आहे। अरे राज साहेबांनी त्याची भूमिका स्पष्ट केली होती। लोकसभेला आम्ही मोदीसाठी पाठिंबा देत आहोत हे त्यांनी सांगितलं होतं। विधानसभेचं कुठेही सुतोवाद त्यांनी केलं नव्हतं आणि प्रत्येक पक्षाला हे आपल्या राजकीय भवितव्य काय असलं पाहिजे किंवा निवडणुकीला कसं समोर जायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं। म्हणून राजसाहेबांनी जर उमेदवार उभे केले तर मग तो काय तुमच्या विरोधात गेले काय, असं कोणतंही वातावरण नाहीये। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपले उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे। बच्चू कडू म्हणाले की लखपती दिदी केली तुम्ही, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढतात, त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही। बच्चू कडू हे सरकारचा एक भाग आतापर्यंत तरी आहेत। त्यांनाही माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी असेल, दिव्यांगांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, लाडक्या बहिणीसाठी काय केलंय याचं सर्व त्यांच्याकडे डिटेल डाटा आहे। म्हणून त्यांना हा आता तरी बोलायचा अधिकार नाही। त्यांना सुद्धा माहिती आहे की सरकार कोणत्या पद्धतीने काम करते। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंना मिळत नाही, कुठेतरी ते एकाकी पडल्याचं चित्र आहे। आता आम्ही काय केलं पाहिजे? पट्टा सुद्धा उद्धव साहेबांनी त्यांच्या गळ्यात घातल्यानंतर सुद्धा जर ते उमेदवार जाहीर करत नसेल तर हे त्यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि उद्धव साहेब हे सहन करणार नाहीत। त्यांचा जो स्वभाव आहे ना आणि त्यांच्याबरोबर ते सकाळचा भोंगा तो बिलकुल सहन करणार नाही। पट्टा गळ्यात घातल्यानंतर सुद्धा असं बोलतात ते, ज्याच्यामुळं महायुती ही टिकणार नाही। येणाऱ्या विधानसभा उभाटा गट स्वतंत्रपणे लढेल अशी घोषणा कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शरद पवारांची देखील साथ त्यांना भेटत नाही, शरद पवारांची देखील उद्धव ठाकरेंना साथ भेटत नाही अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला। अहो, यांना ना काँग्रेस साथ देणार आहे ना शरद पवार साहेब साथ देणार आहे। उभाटा गटाचा जो काही वापर करून घ्यायचा आहे ते हे करत होते आणि हाच प्रकार आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की साहेब हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपल्याला राहू नका हे आम्ही सांगत होतो। तर आम्हाला बंडखोर ठरवलं, आम्हाला गद्दार ठरवलं। आता हे लोक जेव्हा यांच्याशी गद्दारी करतील त्या टायमाला हे यांना आमची जाणीव होईल की आम्ही जे बोलत होतो ते सत्य होतं। भाजपने गंभीर आरोप केलेला आहे की महाराष्ट्रात अराजकाचा दिवा सोडलेले शरद पवार सूत्रधार आहेत। शरद पवार हे प्रत्येक घटनेचे सूत्रधार असतात, साक्षीदार असतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये जाती दंगी असाव्यात, आंदोलन असाव्यात, याला फूस द्यायचं जर काम कोणी केलं असेल आजपर्यंत महाराष्ट्रात ते शरद पवार साहेबांनी केले हे महाराष्ट्र जाणवलं। याला काही नवीन नाही, हा माझा काही आरोप नाही, हे सत्यता आहे। म्हणून आताही या ज्या काही त्यांनी मागे बोललं होतं की मणिपूर महाराष्ट्रात कदाचित मणिपूर महाराष्ट्रात होईल, त्याची सुरुवात अनेक ठिकाणी दंगलीपासून सुरुवात झालेली। म्हणून सरकार सुद्धा सावधगिरीने या गोष्टीकडे लक्ष देत आहे। सूत्रधार शरद पवार आहेत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आहे ना, ज्यांनी बोललं त्याच्यानंतरच्या सगळ्या दंगली घडत चालल्या आहेत। महाराष्ट्र शांत राहू नये हे अशा विरोधी पक्षाच्या काही लोकांचं ठरलेलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीने ते पावलं उचललं। आता उभाटा गटाचं आणि सगळ्यांचं आंदोलन झालं, जिकडे झालं, मात्र आता चंद्रकांत खैरे सुद्धा एक वेगळं आंदोलन करतात, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उभाटाचे। काय ऑलबेल आहे विधानसभेच्या तोंडावर आणि खैरेंचं दुसरं आंदोलन? खैरेचे निष्ठा, खैरेंचं असलेला
संघटनेचं योगदान कदाचित उभाटा गटाच्या कुचकामी ठरत असेल असं त्यांचं मत असावं. खैरेंना कुठेतरी साईड ट्रॅक करायचं, आता त्याला संपवायचं, आता फक्त खुर्चीमध्ये काय बसण्यापुरतं त्याला मर्यादित ठेवायचं असं कदाचित त्यांचा उद्देश असावा. म्हणून खैरे कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांना निमंत्रण नसतं, त्यांना बोलवलं जात नाही आणि म्हणून त्यांनी आज जे आंदोलन स्वतंत्रपणे केलं हा त्याचाच एक भाग आहे. खैरेला रिटायरमेंट दिलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे आणि ते देणारे सुद्धा आज मानाने शानाने त्यांच्या खाताडावर नाचून वेगळं आंदोलन करतात आणि त्यांना इन्व्हॉल्व करत नाही हे